करून दक्षिणमध्ये मंद्रुप असेल, निंबर्गे असेल, कुरगोड असेल, टाकळी अशा अनेक गावांमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी असतील, कामगार असतील, दिव्यांग बांधव असतील, त्याचे प्रॉब्लेम असतील, शेताचे असतील, बांधाचे असतील, नेहमी आंदोलनामार्फत प्रशासनाच्या विरोधात जाऊन आपण नेहमी शेतकऱ्यांच्या अडचणीला वाचा फोडतो. आदरणीय बच्चूभाऊ यांच्या मार्फत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बाबा मिस्त्री सरकार रुग्णसेवक, जे आमचे बच्चूभाऊ सुद्धा एक रुग्णसेवकच आहेत, ज्यांनी 115 वेळा रक्तदान केलं, 350 गुन्हे त्या व्यक्तीवर आज दाखल आहेत. शेतकऱ्यांसाठी, अपंगांसाठी, दिव्यांग असतील, काय असतील, कामगार, शेतमजूर यांच्यासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. अशा रुग्णसेवकाला बाबा मिस्त्री सरकार एक लुकलुकता तारा रुग्णसेवक भेटला आणि प्रहारच्या माध्यमातून आपण सांगितलं होतं की 3 अल्पसंख्याक समाजाला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तिकीट द्यायचं. 2 मात्र मिळाले आपल्याला, बाबा मिस्त्री आमचे जमीरभाई शेख. शेवटचा एक व्यक्ती राहिला आपल्या प्रहारमध्ये येतो म्हणून ऐन वेळेस त्यांनी पोबारा केला. असो, तो विषय आपला नाहीये. पण बाबा मिस्त्री सारखा एक रुग्णसेवक ज्याचा फोन 24 तास चालू असतो, अहोरात्र कष्ट करणारा, रात्री अपरात्री आपले फोन घेऊन जर एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट झालेला असेल, एखादा मोठा आजार असेल किंवा एखादा ऍडमिट करून घेत नसेल, एखाद्याला रक्ताची बाटली पाहिजे असेल, तर अशा वेळी देवदूत म्हणून आपल्या सर्व जनसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी धावून येणार म्हणजे बाबा मिस्त्री. बाबा मिस्त्रीचं नाव शहर सोडून ग्रामीण भागात, गावोगावात बाबा मिस्त्री म्हणजे एक रुग्णसेवक म्हणून परिचित आहे. अशा व्यक्तिमत्वाला बच्चूभाऊंनी ओळखलं की बाबा याच्यामध्ये काहीतरी आहे, या माणसाला तिकीट द्यायला किंवा या माणसाला उमेदवारी द्यायला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने काही हरकत नाही. तर हा प्रहार दक्षिणचा उमेदवार जो आहे, दक्षिणची उमेदवारी त्यांना बहाल करून गेल्या वेळेस 58,000 मते घेणारा जो अल्पसंख्याकांचा माणूस आज वेगवेगळ्या ह्याच्या जाती जमातीचे लोक टार्गेट करतात, जाती जमातीत भांडणं पेटवतात, आग लावतात, कुणी कुणावर. सर्वांना जय प्रहार, मानाचा जय प्रहार. जसं आमच्या कुंभार साहेबांनी सांगितलंय, एक गरीब उमेदवार बाबा मिस्त्री म्हणून तुम्हाला प्रत्येकांना सांगायची गरज नाही. एकमेव माणूस असा आहे, त्याचं नावानं आता ऑटोमॅटिक तिने छाप निर्माण केली की बाबा रुग्ण सेवा करून. जसं आपण बघितलं की सकाळी 9 वाजता उठल्याला तिने शिबिरमध्ये असतात, गरिबांचे प्रश्न सोडवतात. जर कोणाला ऍडमिट करायचं असेल, कोणाला ऑपरेशन करायचं असेल तर योजनामध्ये बसून तिने ऑपरेशन करतात. असे एकमेव आपला हिरा मिळाला आपल्याला प्रहारसाठी. गेल्या वेळी 15,000 मताने तिने पराभव झालेला आहे. यावेळी आपल्याला चांगल्या मताने त्यांना निवडून द्यायचं आहे. निवडून दिलं तर शेतकऱ्याचे चांगले दिवस येणार आहेत की शेतकऱ्याचे असू देत, गोरगरिबाचे असू देत, चांगले दिवस. आतापर्यंत आपण चांगल्या पैसे कारखानदारांना निवडून दिलाय.